मराठी माध्यमात शिकलेली मी मराठी पाठ्यपुस्तकांबद्दल नेहमीच आपुलकी वाटत असे. त्याचप्रमाणे मोरेश्वर दामोदर देशमुख लिखित घर या कथेचे मी आज वाचन करणार आहे. कसं असतं मित्रांनो, घर हे फक्त चार भिंतींची एक निर्जीव वास्तू नसून तर ती आपल्या सुखदुःखाची साक्षीदार असते. कळत नकळत आपले भावबंध त्या वास्तूशी जोडले गेलेले असतात. आणि जेव्हा आपण अशी वास्तू सोडून जातो, तेव्हा आपला जीव कसा व्याकुळ होतो, याचे अतिशय मार्मिकपणाने वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेले आहे. तर सुरू करूया. आम्ही सारी रात्रीची माज घरात जेवायला बसलो होतो. मात्र घरात रोजच्यासारखं वातावरण नव्हतं. नानाजी रोज जेवताना मोठ्या काकाजींशी बोलायचे. कचेरी, तारखा, केस, घर, सौदा, वकील असले शब्द असलेल्या गोष्टी करायचे. त्या गोष्टी आज बंद होत्या. आम्हा मुलांना अशी मुकाट्यानं जेवण्याची सवय नव्हती. आम्ही सारी जेवायला बसलो की घर कसं गरजून उठायचं. मोठ्या काकाजींबरोबर आम्ही जेवणाच्या सुरुवातीला वदनी कवळ घेता म्हणू लागलो की धाकटी काकी कान झाकून घ्यायची आणि दादीमाय म्हणायची, "महा घर कसं भरलं गोकुळ आहे." आम्हा मुलात मोठ्या काकाजींचा परशुराम जरा मोठा होता. त्याला कशा कोण जाणे, पण मोठ्या माणसांच्या साऱ्या गोष्टी कळायच्या. त्याला मी खुणावून आज असं का म्हणून विचारलं. तो चच्या भाषेत म्हणाला, "चला तू चके चष्टगो चौकुटा चहे कहा." चंतिको चष्टगो. चपल्याला चता चव्यानं चरात घ चाहेलारा चंजा चहे आम. परशुराम असं म्हणाला तरी आम्हाला नव्या घरात लवकर का राहायला जायचं आहे ते कळेना. नमीला आमची चची भाषा कळत नव्हती. ती माझ्या पाटाशेजारी सरकून म्हणाली, "ए, परशू काय म्हणाला सांग ना रे." "अगं, आपल्याला की नाही नव्या घरात राहायला जायचं आहे." काकाजींना विचारलं. "काकाजी, हो काजी, आपल्याला नव्या घरात राहायला जायचं आहे काजी." मग राजेश्वर दत्तात्रयांचा घराचा वास्तू झाला तसा आपल्याही नव्या घराचा वास्तू होईल काजी." तशी आई वसकन ओढून म्हणाली, "जेव जेव, वाह्यातपणा करू नको." मग आमचे नानाजी आईकडे पाहून म्हणाले, "लेकराईस काहून बोलते? हो रे पोरांनो, आपल्याला नव्या घरात राहायला जायचं आहे." तशी आम्ही सारी पोरं नवघर नवघर म्हणून ओरडू लागलो. ओरडताना गोपूचा हात लागून माझा पेला गलंडला, चिखल झाला. मग काय, धाकट्या काकीनं तरा तरा येऊन गोपूच्या पाठीत 2-4 धपके ठेवून दिले. दादीमाईला काही ते आवडलं नाही. मग पण का कोण जाणे, नेहमीसारखी दादीमाई धाकट्या काकीला त्याबद्दल काही बोलली नाही. नुसती जोराजोराने माळ ओढू लागली. एरवी आम्हा मुलांना मारलेलं तिला कधीच खपत नसे. आज सारंच काही वेगळं घडत होतं. बऱ्याच वेळाने बापूराव काकाजी म्हणाले, "वहिनी, आपल्यास मुंगण्यांच्या शेकाची भाजी असन ता अधिक वाढा बा." तसं आईच्या डोळ्यात पाणी आलं. "आई, महा बापराव ताना होता तईंचं येईंच्या हातचं झाड व्हय ते लावलेलं." दादीमाई म्हणाली न मग घराच्या कितीतरी आठवणी दादीमाय सांगू लागली. आम्ही गरिबीत कसे दिवस काढले, कसे कष्ट केले. नागपुरात हे घर बांधायला केवढी यातायात केली. घराला आजोबा किती जपायचे, स्वतःच कसे रंगरंगोटी करायचे. घराला सडा सारवण झालं नाही तर आजोबा दादीमाईला कसे रागवायचे ते सारं सांगितलं. डोळे पुशीत दादीमाई म्हणाली, "गिरजा काकीबाईनं लक्ष्मीनं माया घरी येण्यापरत म्हणावं, माय दादी, तुह घर कसं गोकुळासारखं गमते. तू हे लेक कसे राम लक्ष्मणासारखे नांदतेत. आता काय राहिलंय? बापाच्या हातचं सारं घालवलं. एवढं घर राहिलं होतं सावलीत तर तेही." आणि दादीमाय पदरानं तोंड दाबून रडू लागली. तिला नानांजींनं मोठ्या काकाजींनं समजावलं. आमची जेवणं आटोपली. अंथरुणावर झोपायला गेल्यावर परशूनं सांगितलं, "आपलं की नाही बा, 10 वर्षापूर्वी मोठं कापडाचं दुकान होतं. ते दुकान डुबलं ना आपल्याला कर्ज झालं. त्याचंच तर कचेरीत भांडण चालू होतं. त्या कर्जासाठी आपलं घर आज विकलं." "विकलं का रे आपलं घर?" नमीनं विचारलं. "म्हणून दादीमाई रडली का रे?" गोपूनं विचारलं. "खरंच विकलं आपलं घर?" मी विचारलं. "हो, आता आपल्यास म्हणून नव्या घरात राहायला जायचं आहे." मोठे काकाजी घरी आले की मोठी काकी विचारी, "सापडलं का घर?" "कायचं सापडतं एवढ्या लवकर?" आईसुद्धा कधी नानांजींना विचारी. "तपास नाही लागला का घरचा? इतवारीत पाहायचं असतं."
पाहिलं, पण स्वतःच्या घरा एवढं मिळते का कुठं? अन इतवारीत घेऊन कसं निभल? बापूरावाच आफीस दूर पडते म्हणते तो. आणि कधी धाकटी काकीसुद्धा बापूराव काकांजींना एकटे गाठून म्हणे, कशाला भानगडीत पडता मोठ्या घराच्या? होतं स्वतःचं घर, ते तुमच्या भावांनी घालवलं. आता करायचं काय एकात राहून? मुंबईला एका खोलीत सुद्धा संसार करतात. अगं, पण दादीमायस काय वाटन? दादीमाय मात्र काहीच बोलत नसे. घर मिळालं ह्याबद्दल चुकूनही विचारत नसे. आताशा तिने सकाळचा स्वयंपाक करणं सुद्धा सोडून दिलं होतं. ती नुसती देवघरात बसून राहायची, सारखी माळ जपायची, मधून मधून पदरानं डोळे पुसायची. आमच्याकडे आताशी शेजारी पाजारी भेटायला येत. आम्ही घर विकलं याची खोटी हळहळ व्यक्त करत. त्यांच्याशी सुद्धा दादीमाय धड बोलत नसे. सारे म्हणत दादीमाईला कशाचा तरी धक्का बसला आहे. परवा नानाजी रात्रीचे उशिरा घरी आले. एकटे जेवायला बसले. मला झोप येत नव्हती म्हणून मीही स्वयंपाकघरात बसलो होतो. खरं म्हणजे मला एकट्याला आमच्या माडीत भीती वाटायची, म्हणून आईचं काम आटपण्याची मी वाट पाहत होतो. नानाजीला आई सांगत होती, सासूबाईंचं काही ठीक दिसत नाही. काहून? रात्रीची उठतेत न साऱ्या भिंती चाचपडत रडते. मजत वाटते का? न जाणो, जुनं माणूस आहे. कोठे काही मामांजींचा हातचा पैसा अडका म्हणा का सोनं नाणं म्हणा, रोवून तर नसन ठेवलं भिंतीत. कायचा पैसा अडका न कायचं सोनं आलंय. म्हातारीचा सारा जीव ह्या घराच्या मातीगोट्यात कालवला आहे. न मग नानांजींनी डोळे पुसले. मुदतीचा 1 महिना संपत आला. आम्हा साऱ्यांना पुरेल एवढं मोठं घर काही आम्हाला मिळालं नाही. एक दिवस बापूराव काकाजींनी त्यांना बडीवर 2 खोल्या मिळाल्याचं सांगितलं. नानांजींनी सुद्धा चिटणीसपुऱ्यात माडीवरच्या 2 खोल्या मिळवल्या होत्या. मोठे काकाजी मस्का थेट द्वारकाबाई चंद्रपूरकरांच्या वाड्यात राहायला जाणार होते. घर मिळाल्यापासून घरात रोज धुसफूस चालू होती. भांड्या कुंड्यांच्या न सामानाच्या वाटण्या काही मनासारख्या होत नव्हत्या. आम्हा मुलांसुद्धा रोज 2 गोष्टींची वाटणी चालायची. एक म्हणजे पितळी पिंजऱ्यातला राघू न दुसरी आमची दादीमाय. आम्हा साऱ्याच मुलांना त्या दोन्ही गोष्टी आपापल्या घरी हव्या होत्या. त्यांना आमची सुद्धा वाटणी जमत नसे. आमच्यात सुद्धा कडाक्याची भांडण व्हायची. अगदीच जास्त झालं की दादीमाय जवळ जायचो. परशुराम विचारायचा, दादीमाय तू कोणाची व? बापा परशुरामा, मी तुहीच हाय. दादीमायनं परशुरामाला असं म्हटलं की मी विचारायचा, दादीमाय माझी नाही का व तू? मुकुंदा पिल्या, तुहीच हाय मी. आणि दादीमाईनं मला असं म्हटलं की गोपू विचारायचा, दादीमाय आमची नाही तू? कशी नाही बापा, सारेचीच हाय मी. आमची भांडणं त्यानं उलट अधिक वाढायची. ती भांडणं वाढली की दादीमाई चिडून म्हणायची, लहाने तसे मोठे तसेच. तुमच्या आजाच्या हातचा पैसा अडका, घरदार सोनं नाणं सारे गेलं. आता मीच एक राहिली वाटणी करायची. करा माहे कांडके न घ्या वाटून. दादीमाई अशी रागवली की आम्ही चूप होत असू. पण हळूहळू दादीमाई आमची म्हणत एकमेकांना चिडवून भांडत असूच. आज दुपारी 4च्या आत आम्हाला नव्या घरात राहायला जायचं होतं. बापूराव काकाजी घरातले सारे खेळे, खिडकांच्या काचा, फळ्या, खुंट्या, कपाटाची कवाडं, टिनाचे पत्रे जे काही निघण्यासारखे होते ते काढत होते. त्यात भिंती उकरत होत्या, दरं पडत होती, घराला अवकळा येत होती, पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. आता का ते घर आमचं होतं? दादीमाईला मात्र ते आवडलं नाही. ती 3-3दा बापूराव काकाजीला घर उकरू नको असं म्हणून बोलत होती. पण बापूराव काकाजींचं काम चालूच होतं. सारं घर अगदी रिकामं झालं होतं. फक्त पुढल्या माळीत भिंतीत बसवलेला एक जुना 5-6 ठिकाणी तडा गेलेला आरसा तेवढा राहिला होता. त्या आरशात एकाच माणसाची कितीतरी रूपं दिसायची. त्या आरशात पाहत बापूराव काकाजी म्हणाले, जा रे पोरांनो, सब्बल आणा. आम्ही सब्बल आणताच बापूराव काकाजी भिंत खणू लागले. खणण्याचा दणादणा आवाज ऐकून दादीमाय माडीवर आली. जिना चढल्याने तिला दम लागला होता. तिच्याने शब्दसुद्धा नीट बोलवत नव्हता. दम छाटीत मोठ्या कष्टानं दादीमाय म्हणाली, अगं बापराव, भिंत पडन गा. अव नाही व, तू जा खाले. ऐक बापा महा, भिंत पडून जाईन गा. तुझं माही आण हाय. बापा त्या आयनाचं का करते तू? भिंत पडली म्हणजे? पडन तर पडन, घर का आपला हाय? वा गा, इतके रोज या सावलीत काढले, त्याचं तुझं काही नाही का गा? पण बापूराव काकाजींनी काही ऐकलं नाही. दादीमाईला जबरीनं खाली पाठवून दिलं. बरीच भिंत उकरल्यावर एकदाची ती आरशाची फुटकी भिंग बाहेर आली. बापूराव काकाजींना समाधान वाटलं. आम्ही सारे आता एकत्र जेवायला बसलो होतो. बरेच दिवसांनी सारे असे एकत्र जेवायला बसलेलो असूनही कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. जरा वेळाने दादीमाई नानाजींना म्हणाली, नाना,
सारं सामान गोळा केलं तुम्ही, पर मागल्या अंगणातलं तुळशीचं भिंद्रावण नाही काढलं. त्यावर बापूराव काकाजी मध्येच म्हणाले, तूही खूप आहे दादीमाय. अव 2 खोल्याच्या घरात हे वृंदावन नेऊन ठेवते कोठं? खरंच दादीमाय, कुठं ठेवशील वृंदावन? नानांजींनी विचारलं. कोठेही ठेवा बापा, मी का सांगू. पर तुळस नको का घरात? इतके रोज ह्या भिंद्रावनाची म्या. झालं असन. तुझं दगडमातीचाही लोभ सुटत नाही, बापूराव काका म्हणाले. 3च्या सुमाराला बापूराव काकाजी 3 टांगे घेऊन आले. सासरी जाताना आमची मनू आत्या जशी हळूहळू रडायची, तशी सारी मोठी माणसं रडत होती. पण दादीमाई मात्र कुठे दिसत नव्हती. मोठ्या काकीची पाण्याची कळशीही दिसत नव्हती. सारेजण दादीमाई कुठे आहे म्हणून एकमेकाला विचारत होते. मोठे काकाजी दादीमाय दादीमाय म्हणून हाक मारत घर शोधत होते. नानाजी कसल्याशा भीतीने विहिरीतही डोकावून आले होते. मग बापूराव काकाजी माडीवर गेले. 5-10 मिनिटांनी एका हातात मोठ्या काकीची पाण्याची कळशी न दुसऱ्या हातानं दादीमाईचा मातीने भरलेला हात धरून ते खाली आले. दादीमाईचं सारं अंग चिखलाने माखलं होतं. दादीमाई धापा टाकत होती. तिच्या अवताराकडे पाहून नवलानं मोठ्या काकीजींनी विचारलं, बापा, दादीमाई धाब्यावर का करत होती? बापूराव काकाजी म्हणाले, पिशीच हाय म्हातारी. मघा म्या भिंतीतून आरसा काढला, तेच भिंत उखरली. त्याच गारा करून लिपत होती. मोठ्या काकाजींनी दादीमाईला आपल्या टांग्यात बसवलं. दादीमाई लहान मुलांसारखी हुंदके देऊन रडत होती. 3-3दा घराला हात जोडत होती. टांगेवाल्यांनी चाबूक मारताच 3 दिशांना आमचे टांगे चालू लागले. हळूहळू आमचं घर आमच्या डोळ्याआड झालं.